नमस्कार सर्वांना. आज आपण ब्रेड टोस्टपासून स्वीट डिश बनवणार आहोत. याला काय तुम्ही म्हणू शकता मला कमेंट करून नक्की सांगा. ते बनवण्यासाठी मी प्रथम भांड्यामध्ये पाणी थोडं घालून दूध घेत आहे. दूध चिकटणार नाही पाणी घातल्यामुळे. आणि त्यात खवा वगैरे घालून तुम्ही तुमच्याकडे खवा असले तर घालू शकता किंवा फ्रेश शाई वगैरे असलं तर घालून ती छान उकळी घेऊ शकता. साखर, थोडं एक चमचे वेलची पावडर घालून छान दूध उकळी आणून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर दूध उकळी घेतल्यानंतर गार करत ठेवायचे आहे. आणि आपण ब्रेडची घरी आपण असतील ते ब्रेड एक कंटेनरमध्ये छान असे लेयर लावून घ्यायचे आहे. आपले दूध उकळून रेडी झालेलं आहे. आपण ते गार करत ठेवू आणि आपले ब्रेड टोस्ट लेयर लावून त्याच्यावरती आपले सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स वगैरे घालून दूध आपले गार झालेले त्याच्यावरती घालून पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स आणि डाळिंबाचे वगैरे बदाम काप वगैरे टाकून छान असं परत आणि थोडं दूध राहिलं ते वरती टाकून घेऊ आणि फ्रीजला 5 तास मीडियम मोडला 5 तास ठेवायचे आहे. एवढं छान डिश तयार होतं. स्वीट डिश छान. तुम्ही पोरांना बेकरीचे पण द्यायचे विसरून झालं. एवढं छान स्वीट डिश तयार होतं. करून पहा. आणि 5 तास नंतर पहा किती छान स्वीट डिश तयार झालेला आहे. आणि पोरांना खायला दिल्यानंतर परत ते करून दे म्हणून हट्ट करते. एवढं छान स्वीट डिश तयार झालेलं आहे आणि पौष्टिक आणि घरच्या घरी बनवलेलं छान हे पाहू शकता. जर तुम्हाला परत सगळे पूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. तरच तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील. पहा किती छान आपले ब्रेड टोस्ट स्वीट डिश तयार झालेले आहे. तुम्ही याला काय म्हणू शकता मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग.